नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल्स फूड कॉर्नरमध्ये. तर आज आपण अगदी पौष्टिक आणि हलकी अशी रेसिपी पाहणार आहोत. तर आपण रेसिपीमध्ये आज प्रोटीन पावडर ही कशी बनवायची ते पाहणार आहोत. आणि ह्या प्रोटीन पावडरमध्ये मुख्य घटक आहे तो म्हणजे मखाना. आणि मखाण्याचे फायदे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. मखाना आपल्या हेल्थसाठी किती चांगला आहे तो. मखाण्यामध्ये फायबर जास्त असते आणि कॅलरी कमी असतात, त्याच्यामुळे लवकर पोट भरते आणि भूकही नियंत्रणात राहते. त्यामुळे मुलं सारखी जेवायलाही मागत नाहीत. आणि यामध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे स्नायू आपले मजबूत होतात. आणि फायबर जास्त असल्यामुळे पचन संस्थाही आपली चांगली राहते. आणि सगळ्यात शेवटचा फायदा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. भरपूर फायदे आहेत या प्रोटीन पावडरचे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ही प्रोटीन पावडर अगदी झटपट म्हणजे अगदी 2 ते 3 मिनिटात आणि पाहू शकता 3 ते 4 साहित्यात तयार होते. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 100 ग्राम मखाना घेतलेले आहेत, 100 ग्राम बदाम घेतलेले आहेत, 50 ग्राम बडीशेप घेतलेली आहे आणि 50 ग्राम इथे मी सफेद तीळ घेतलेले आहेत. आता हे बनवायचं कसं हे मी शेवटपर्यंत सांगणारच आहे. आणि शेवटचा फायदा मात्र आठवणीने पहा, व्हिडिओ स्किप न करता. चला तर मग इथे मी पॅन गरम करत ठेवलेले आहे. आपण पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून घेणार आहोत. अगदी तूप न वापरता हे मखाने बडीशेप वगैरे असंच भाजले तरीही चालेल, परंतु पदार्थाची या प्रोटीन पावडरची टेस्ट अजून थोडी वाढवण्यासाठी आपण यामध्ये 1 चमचा तूप वापरणार आहोत. तूप चांगलं गरम झालेलं आहे. आता मी यामध्ये मखाना छान लो फ्लेमवर परतून घेणार आहे. अगदी लो फ्लेमवर आपल्याला हा मखाना परतायचा आहे. मखाने आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत छान लो फ्लेमवर परतून घ्यायचे आहेत. मखाण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस प्रमाण जास्त असतं, त्याच्यामुळे आपली हाडंही मजबूत होतात. आणि लहान मुलांसाठी तर ही प्रोटीन पावडर खूप वरदान आहे. एकदा नक्की करून पहा. लहान मुलांसाठीच त्याचा काय फायदा आहे ते व्हिडिओच्या शेवटला मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मखाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे आपली त्वचा तरतरीत आणि चमकदार राहण्यास खूप मोठी मदत होते. त्याच्यामुळे आपण मोठ्याल्यांनी सुद्धा ही प्रोटीन पावडर जर 1 चमचा दुधामध्ये म्हणा किंवा 1 चमचा दूध ज्यांना आवडत नसेल त्यांनी पाण्यामध्ये जरी रोज सकाळी प्यायलात, कोमट पाणी प्यायल्यानंतर, तरी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे ही प्रोटीन पावडर लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्याल्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. मखाने छान आपल्याला लो फ्लेमवर 5 ते 6 मिनिटं आपल्याला असेच परतत राहायचे आहे आणि कुरकुरीत होतात. आणि थंड झाल्यानंतर अशा हाताने दाबले तर ते अगदी फुटतात लगेच. तोपर्यंत आपल्याला हे मखाने छान असे परतून घ्यायचे आहेत. मखाने आपले चांगले परतून झालेले आहेत, ते मी काढून घेतलेले आहेत. आता आपण बदामही असे हलकेच हलवून घेणार आहोत, परतून घेणार आहोत. छान असे गरम करून घ्यायचे आहेत. बदाम पण आपले चांगले गरम झालेले आहेत, तेही काढून घेणार आहे. आणि आता आपल्याला यामध्ये बडीशेपही अगदी हलकी गरम करून घ्यायची आहे. बडीशेपही घालून घेणार आहे. 50 ग्राम घ्यायचे आहे आपल्याला बडीशेप. बडीशेपही छान परतली की मग आपण आपलं सफेद तीळ परतून घेणार आहोत. आणि सफेद तीळ तर आपल्याला माहितीच आहे, थंडीमध्ये फार उपयोगी असतात. त्याच्यामुळे सफेद तिळांचा जास्तीत जास्त वापर हा आपल्याच आरोग्यासाठी चांगला आहे. आपले सफेद तीळही मी आता बडीशेपही चांगली भाजलेली आहे, ती काढून घेतलेली आहे. आता आपण घेणार आहोत सफेद तीळ चांगले भाजून. आणि सफेद तीळ आपले शक्यतो लो फ्लेमवर पटापट हलवूनच आपल्याला बाजूला काढायचे आहेत, नाही तर आपल्याला माहितीच आहे सफेद तीळ असे अंगावर उडतात हाय फ्लेमवर भाजले तर. सफेद तीळ आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत.
आता हे सर्व आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि मग आपल्याला हे थंड झाल्यानंतर वाटून मग आपल्याला हे शक्यतो काचेच्या बरणीत काढून ठेवायचं आहे. आणि शेवटचा फायदा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे लहान मुलांसाठी. लहान मुलांची उंची वाढण्यास याने खूप जास्त मदत होते. त्याच्यामुळे ही प्रोटीन पावडर नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी. आणि हो, मागे हे तुम्हाला 2 जार दिसतात, ते जर तुम्हाला घ्यायचे असतील किचन यूजसाठी तर याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक शेअर केलेली आहे, तर नक्की चेकआउट करा. या लोणच्याच्या बरण्या खूप दिसायला सुंदर दिसतात आणि वापरासाठीही खूप छान आहेत. त्याच्यामुळे लिंक नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेकआउट करा.